नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की जीवा हा लॉनमध्ये एकटाच शेकोटी शेकत बसलेला असतो आणि मागच्या वर्षीचा बर्थडे आठवत असतो आणि त्यांनी काव्यासाठी काय काय केलं आहे तेच त्याला सगळं दिसत असतं. त्यांनी कोणती कविता लिहिलेली आहे तेही त्याला स्पष्ट दिसत असतं आणि हे सगळं बघता बघता त्याच्या तोंडावर स्माईल येतं आणि अचानक त्याचे डोळे उघडतात आणि उघडतो तो बघतो काय काव्याकडेला कुठेच नसते. हातात असते ती फक्त दारूची बाटली. ती पण तो पित नाही. रागाने तिच्याकडे बघतो आणि फेकून देतो आणि कवितेच्या तिच्या लाईन बोलायला लागतो की वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर उरत नाहीत पाय. वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर उरत नाहीत पाय. तेवढ्यात मिथुन काका मागून उरलेली लाईन पूर्ण करतात की तुझ्याशिवाय आयुष्यात उरलंच काय. हे ऐकून जीवा खूप अस्तव्यस्त होतो आणि काकाला सगळं कळलेलं असतं. काका त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, जीवा तू हे काय केलं आहेस. आणि इकडे नंदिनीला खूपच राग आलेला असतो. ती काव्याला हाताला धरून रूममध्ये ओढत ओढत आणत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, ताई तू काय करतेस. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, मी तुझी मोठी बहीण आहे आणि मला सगळं कळते तू हे का करतेस. मी मोठ्या विश्वासाने तुला सांगितलं होतं जीवाच्या टॅटूबद्दल. तू सगळ्यांमध्ये त्यांना शर्ट काढायला लावतेस. तेव्हा काव्या म्हणते, ताई तसं काही नाही. तेव्हा नंदिनी तिला म्हणते, मला माहिती आहे तू माझ्या काळजीपोटी हे सगळं करत होतीस, पण मला तुझा हा आगाऊपणा अजिबात आवडलेला नाही. तेव्हा काव्या म्हणते, आगाऊपणा. माझं वागणं तुला आगाऊपणा वाटतंय. त्याआधी तुझा भोळसटपणा कमी कर. तुझ्या मनात एकदा पण आलं नाही का की जीवांच्या आयुष्यात कोण दुसरी मुलगी आहे का. तेव्हा नंदिनी म्हणती, नाही, याला भोळसटपणा नाही म्हणत, याला स्पेस देणं म्हणतात. आणि त्यांच्या आयुष्यात मुलगी होती, आता नाहीये, असं नंदिनी मोठ्या आवाजात काव्याला बोलते. आणि इकडे मिथुन काका जीवाला सांगत असतो की छान आहेत ओळी ह्या फोटोच्या मागं लिहिलेल्या आणि ह्या फोटो मागं जीवाचा आणि काव्याचा फोटो असतो. म्हणजेच आता सगळं मिथुन काकाला कळालेलं असतं. आणि तो फोटो पाहून जीवा पण खूप शॉक झालेला असतो आणि मिथुन काका त्याच्याकडे पाहत असतो आणि म्हणतात, हा एकच फोटो नाही, मी इथं आल्यानंतर खूप सारे फोटो आणि गिफ्ट्स पाहिले. काय जीवा हे काय करून बसला आहेस तू, सांग मला, असं सगळं मिथुन काका जीवाला बोलत असतो. तुला कळतंय का तू काय केलंयस ते. आम्ही सगळे मिळून शोधत होतो की नक्की तुमच्या मनात कुठे काय बोचतंय, पण तुम्ही तर अख्ख्या काचा गिळून घेतल्यात. अरे तुझी आई जीवाचं रान करते आणि मला म्हणते, मिथुन भाऊजी माझ्या जीवाच्या तोंडावरचं हसू कधी येणार आणि माझ्या काव्याच्या डोळ्यातलं पाणी कधी आटणार. तुझ्या मनातली आग आणि तिच्या मनातला राग कसा विझवावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही अख्खं शहर जाळून बसलाय. राग केली आणि पाठ फिरून निघून गेलाय कधी न येण्यासाठी. आणि आम्ही विचार करतोय की काय कमी पडते आमच्याकडनं तुमच्या दोघांना. जीवा लहानाचा मोठा झालास तू माझ्या अंगा खांद्यावर, तू मला तरी सांगायचं ना, का नाही सांगितलं, सांग ना. तुझ्या आईने मला इथे का पाठवलंय, म्हणली भाऊजी माझ्या मुलांचा संसार मार्गी लावा. तर सांग मी काय सांगू तिला. संसार कोणाचा मार्गी लावू नक्की, सांग जीवा सांग. तुझा आणि नंदिनीचा की तुझा आणि काव्याचा. मी सगळ्यांना सांगतो, घरातल्या सगळ्यांना सांगतो. मी पार्थला पण सांगतो, म्हणतो तू आणि काव्या डिवोर्स घ्या आणि तू आणि काव्या लग्न करा. तू फक्त सांग मी काय करू. असं बोलल्यानंतर जीवा तर खूप शॉक झालेला असतो की काका असं बोलत असतो की मी तुला सपोर्ट करतो, तू सांग तुला काय करायचं आहे. आता जीवा काय करणार आहे. मला नाही वाटत जीवा लग्न करेल म्हणून काव्याशी आता. आणि इकडे काव्याला नंदिनी म्हणत असते की जेव्हा त्यांना वाटेल त्या मुलीचं नाव शेअर करूशी माझ्याशी तेव्हा ते करतील, म्हणून उगाच त्यांना मला सगळ्यांपुढं असं उघडं नाही पाडायचं काव्या. तेव्हा काव्या म्हणते, तीच मुलगी तुझ्या आनंद निवासमध्ये न्याय मागायला आली असती तर. ती तुझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आहे आणि म्हणते की माझा जीवा मला परत दे. तेव्हा तू काय करशील.
असं बोलल्यानंतर ना नंदिनी खूप शॉक होती की एवढ्या सगळ्या भावना सगळ्या काव्याच्या चेहऱ्यावर दिसत असतात. आता हे सगळं बघून नंदिनीला कळेल का की दुसरी तिसरी कोणीही नसून नावाची मुलगी म्हणजे काव्याच आहे आणि जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, असं नंदिनीला कळेल का? हे आता आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळेल. तर आता पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.